आहे. त्यांना अस्मितादर्श प्रबोधन पुरस्कार, मित्र मिफ्ता पुरस्कार, संत तुकाराम पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या कोर्ट या सिनेमाला राष्ट्रपतीचे सुवर्ण कमळ नी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मॉलला याला मिफ्ताचा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांनी भरवलेल्या आंतरराष्ट्रीय भारतनाट्य नाट्य महोत्सवामध्ये त्याची निवड झालेली होती. अशा पद्धतीने आव्हान नाट्य मंचचे तर्फे संभाजी शाहीर विलास ठोगरे यांच्याबरोबर भगत यांनी अनेक पथनाट्य सादर केली आणि नंतर आव्हान नाट्य मंचाची जबाबदारी स्वीकारली. कलेतून सतत समकालीन वास्तवाला भिडत राजकीय भूमिका घेत जाणारे शाहीर म्हणून शाहीर संभाजी भगत यांचे लोककलेतील स्थान वादातीत आहे. धन्यवाद सर. यानंतर आजचे पुरस्कारार्थी माननीय शाहीर संभाजी भगत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि आज ज्यांची जयंती आहे ते आमच्या महामाता सावित्रीबाई फुले. त्याचबरोबर ज्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला ते फार मला उभारी देणार आहे. विचारपीठावर ज्यांची दोघांची भाषणं ऐकून मी गाणी लिहिली, हे दोन माझे गुरुजी आहेत. त्यांनी कधी मला प्रत्यक्ष शिकवलं नाही, परंतु त्यांची पुस्तकं वाचून मी बऱ्यापैकी समजायला लागलो हे जग. ते माझे गुरुवर्य रावसाहेब कसबे आणि उत्तमराव कांबळे, आपण सगळे माझ्या भावंडांना. खरं तर हा काळ कौतुक करून घेण्याचा नाही. एका गंभीर काळातनं आपण चाललो आहोत. हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनात जे काही आलं उत्स्फूर्तपणे ते मी बोलणार आहे. मला तर काय मी भाषण करायला येत नाही, हा माझा मेजर प्रॉब्लेम आहे. हे कसं रावसाहेबांची भाषणं, उत्तमरावांची भाषणं ही ऐकल्यानंतर आपण त्यांच्या पुढे बोलतोय, तर मला काय भाषण करायला येत नाही. परंतु जे काही उत्स्फूर्तपणे मला जे माझ्या मनात आलंय ते मला बोलायचं आहे. हा काळ खरं तर कौतुक करून घेण्यात नाही. अतिशय गंभीर काळातनं आपली सगळी जनता जात आहे, भारतीय जनता. या देशामध्ये बाबासाहेबांना ज्याची भीती वाटत होती किंवा ज्या काँग्रेसनी शहीदत्व पत्करलं, त्यांच्या मनामध्ये एक भावना होती की या देशामध्ये, या देशाची लोकशाही टिकावी, धर्मराष्ट्र येऊ नये. तो धर्मराष्ट्र दारावर आपल्या थाप मारत आहे आणि काही ठिकाणी अप्रत्यक्ष धर्मराष्ट्र उभं राहिलेला आहे. हा देश फाशिस्ट लोकांच्या ताब्यात दिलेला आहे आणि अशा काळामध्ये हा पुरस्कार जो आहे तो आपण स्वीकारतो. जे काय आहे परिस्थिती जी काय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण जी परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बरोबर, आपल्या देशाच्या गोरगरीब जनतेबरोबर कोणत्या प्रकारचं षडयंत्र केलं जात आहे किंवा त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे हल्ले या देशामध्ये सुरू आहेत याचे मी काही वेळगाणं गाणार नाही. करायला काय पाहिजे असा मुद्दा आहे. अशा काळामध्ये आपण काय केलं पाहिजे. आता हे मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे हे एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणजे मला कळतंय असलं हे वाटतं, पण ज्यावेळेस माणूस संकटात असतो त्यावेळेला सुटकेचा एक किरण जो दिसतो तो जो मला जाणवतो आहे, एक कवी म्हणून, एक कलाकार म्हणून मला वाटतंय की
या देशाचा जेवढा अभ्यास मला करता आला त्यात एक माझ्या लक्षात आलं की हा देश जो आहे हा सातत्यानं धर्म, जात आणि सांस्कृतिक मुद्दे जे आहेत ते मुद्दे वापरून या देशातली सत्ता जी आहे ती सातत्यानं कब्जा करण्यात आली आहे. मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, अनेक नवा देश उभा करण्याचं स्वप्न बघितलं, परंतु क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या चक्रामध्ये जे बुद्धानं स्वप्न पाहिलं होतं या मानव जातीसाठी ते पुष्यमित्र शुंगानं प्रतिक्रांती करून साधारणपणे 1000 वर्षाचा काळ जो आहे मधला तो काळोखा काळ जाण्यासाठी या देशामधले साध्या जातीमधनं छोट्या जातीतनं संत निर्माण झाले, त्यांचा एक मोठा प्रभाव निर्माण झाला, वारकरी संप्रदाय निर्माण झाला आणि त्यांनी शांततेने याच्या विरुद्ध विद्रोह केला. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य रयतेचं राज्य उभं केलं. पण रयतेचं राज्य उभं राहिल्याबरोबर या देशातले बाबासाहेबांनी अतिशय ज्याला काय म्हणतो की द्रष्टेपणानं लिहून ठेवलेलं आहे की या देशामध्ये एक छोटी क्रांती होती. ताबडतोब या देशातले मनुवादी एक मोठी प्रतिक्रांती करतात. बुद्धानं या जगाला उजेड देण्यासाठी, तत्वज्ञानाला उजेड देण्यासाठी जी अखिल मानव जातीला मुक्त करणारी क्रांती, वैचारिक तत्वज्ञानाची क्रांती केली होती, त्याचा पराभव पुष्यमित्र शुंगानं वैदिक प्रतिक्रांतीने केला. आणि नंतर जे वारकरी संप्रदाय जो उभा राहिला त्यातनं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं केलं त्याचा पराभव या महाराष्ट्रामध्ये पेशवाईनं केला. आणि पेशवाईचा पराभव करणारे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार होते, त्यांच्या नावानं मी पुरस्कार आपण घेतो. सावित्रीबाईंच्या नावानं जो पुरस्कार आहे महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्यासोबत आहे. त्यांनी आधुनिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला, पाया रचला आणि बाबासाहेबांनी त्याच्यावर कळस उभा केला. आणि 70 वर्ष जर झाली नाही, 70 वर्ष सुद्धा होतात तोपर्यंत या देशातल्या मनुवाद्यांनी तंत्रज्ञानाला सोबत घेऊन एका बाजूला तंत्रज्ञान, दुसऱ्या बाजूला पुराण मतवादी वैदिक अतिशय हिंसक तत्वज्ञान, हे दोन गोष्टी एकत्र घेऊन या देशामध्ये एक प्रतिक्रांती आरंभलेली आहे. आज या प्रतिक्रांतीच्या अशा टप्प्यामध्ये आपण आहोत की आता राजू देशलेन बरोबर मी बोलत होतो. राजू माझा मित्र आहे. राजू म्हणला रावसाहेबांशी चर्चा मी केली. रावसाहेब म्हणले टिकून राहा, 25 वर्ष टिकून राहा. जे रावसाहेबांना दिसलेलं आहे, जे जाणवलेलं आहे ते आपण ऐकणार आहोत. तर ही प्रतिक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला नेमकं काय करू शकतो, तर या देशामध्ये मनुवाद्यांनी नकारात्मक सांस्कृतिक राजकारण केलं आणि अत्यंत हिंसक सत्ता आणलेली आहे, फाशिस्ट सत्ता आणलेली आहे. याचा प्रतिवाद हा सत्तेच्या राजकारणात होईल किंवा संसदीय प्रणालीमध्ये सत्तेमध्ये जाऊन ह्याचं काही निराकरण होईल असं मला वाटत नाही. कारण या देशामधली जी संसदीय प्रणाली त्या प्रणालीच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी एक सूचक इशारा दिला होता. बाबासाहेब म्हणाले होते की मी अत्यंत कष्टाने हे संसदेचं मंदिर उभं केलं आहे. तिथे देव जाऊन बसण्याच्या आधीच तिथे दानव जाऊन बसलेले आहेत. आता या दानवांना हातपाय फुटलेले आहेत. दानव मी वेगळ्या पद्धतीने म्हणतोय, दानव म्हणजे बाबासाहेबांनी जो शब्द वापरला तो वापरतोय. पण आता हे यांनी 11 रूप धारण केलेलं आहे. खरे तर हे देव आहे, देवाचं नाव घेऊन आलेले आहे, प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन आलेले आहे. ज्या प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या जीवनामध्ये सत्ता सोडली तर भरत
त्यांना म्हणत होता की तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका. ते म्हणले नाही, सत्ता सोडली त्या प्रभू रामचंद्र ज्यांनी सत्ता सोडली त्या प्रभू रामचंद्रांना सोबत घेऊन डोक्यावर घेऊन त्यांचे पुतळे सत्ता आणलेली आहे. अशा काळामध्ये नेमकं काय करायला पाहिजे असा मुद्दा बघा मांडता मांडता मी जरा बरकटत गेलो. केलं काय पाहिजे आजच्या काळात? मला वाटतंय की सत्तेच्या राजकारणातनं जरी सत्ता आली आणि आली होती, बहुजन समाजातले लोक होते ना सत्तेमध्ये, परंतु त्यांचं राजकारण जे होतं सांस्कृतिक राजकारण हे इतरांसारखंच होतं. आणि संघ परिवारानं काय केलं की खालच्या बाजूला जे खाली तळागाळामध्ये आणि बाकीच्या समाजामध्ये सांस्कृतिक राजकारणाच्या माध्यमातून सगळं गोलबंद केलं. वरती सत्ता जी आहे ती चोकळ पुरोगामींची आहे आणि खाली संपूर्ण पुराणमतवाद चाललेला आहे. आणि सांस्कृतिक सत्ता ताब्यात घेऊन बाबरी मस्जिद शहीद केली आणि बाबरी मस्जिद शहीद केल्यानंतर या देशामध्ये संघ परिवाराची सत्ता आली. हे पहा, सांस्कृतिक राजकारणाचा नकारात्मक सांस्कृतिक राजकारणाचा वापर करून ते त्यांनी राजकीय सत्ता घेतलेले. आता सत्तेचे जे काही कांगोरे आहे, जे काही वेब्स आहे, त्या काय धमन्या आहे, जे काय स्टेट अथॉरिटीज आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर स्लीपर सेल शिवाय दुसरं तुम्हाला काय दिसत नाही. स्लीपर सेल्स आहे म्हणजे वर सत्ता जरी समजा कुणाची आली, समजा उद्या एखाद्या पुरोगामी माणसाची सत्ता आली तरी सुद्धा हे स्लीपर सेल्स खाली समतेचा विचार जाऊ देत नाही. या देशामध्ये संविधानाचं प्रशिक्षण घेण्यासाठी राजू नाईक आम्ही प्रयत्न करत असताना पोलीस डिपार्टमेंट संविधानाचा प्रचार करू नका म्हणून सांगते. स्लीपर सेल आहे खाली. या स्लीपर सेलचा पराभव किंवा हे जे संपूर्ण जी सर्वव्यापी जी काही सत्ता आहे, ती सांस्कृतिक सत्ता जी आहे, ती सांस्कृतिक सत्ता आता आपल्याला उभी करायची असेल तर विचारधारेच्या बाबतीमध्ये रावसाहेबांनी अतिशय सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत. रावसाहेब कसबे असतील, उत्तमराव असतील, हा साळुंखे असतील किंवा आमच्या अण्णा असतील, अण्णा म्हणजे पानसरे अण्णा, यांनी खूप मोठं काम आपल्यासाठी करून ठेवलेलं. या देशाची जी वैदिक परंपरा जी आहे त्या वैदिक परंपरेच्या विरोधामध्ये एक अवैदिक परंपरा नेहमी लढत आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. सरळ सरळ त्यांनी सांगितलं की देर इज अ पोलरायझेशन, डायरेक्ट पोलरायझेशन. तर ही अवैदिक परंपरा आपल्या बाजूला आहे. तिचं वैदिकीकरण, तिचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून चाललेलं आहे. पण एक आशा आहे मला, त्यांनी कितीही प्रयत्न केला तर एक गोष्ट ते करू शकत नाही. ते काळूबाई स्वीकारू शकत नाही, ते मरीमाई स्वीकारू शकत नाही. नाही नाही, काळूबाई, मरीमाय, मसोबा हे स्वीकारू शकत नाही. आता आपण ते देव सोडलेले ठीक आहे, परंतु त्याचा एक इतिहास आहे, अवैदिक इतिहास आहे. तर ही अवैदिक परंपरा जी आहे तिचं जरा मी गाणं म्हणणारा माणूस आहे. मी काय अभ्यास तर असं मी काही विद्यापीठात जाऊन नीट रिसर्च करणारा वगैरे असला माणूस नाही. मी बघत आहे, मला फक्त पुढचं दिसतंय मला थोडस दिसतं पुढचं. तर मला जे दिसतंय की ही जी अवैदिक परंपरा आहे, ह्या परंपरेला घेऊन आजच्या काळातलं अवैदिक सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करावं लागेल. आणि त्यासाठी नुसत्या चर्चा करून, आता चर्चेमध्ये तर आपण सगळे वाघ आहे, त्याला काय म्हणजे प्रश्नच नाही. चर्चा फार चांगली, तर भाषण ऐकाल तुम्ही, आमची भाषण ऐकाल घरी जाऊन टाळ्या, कारण ते त्या वयात पण नाही तुम्ही.
तरुण पोरं ते मागे बसलेले ते असे उभे आहेत, म्हणजे याच्यात माझा काही संबंध नाही. तर चर्चेनं नाही होणार. या पोरांचं काढायला हिशेब करावा लागेल. जोपर्यंत हे ट्रेन होत नाही वेळ लागेल, खूप काम करावं लागेल. आता आपल्यामध्ये एवढ्या जाती आहेत, जाती तर जुनी गोष्ट आहे, म्हणजे आहेच. आता लगेच रावसाहेबांची जात काढली जाईल, हे समोर बसले ते कुठले आदिवासी आहेत का, हे कोण धर्माने शिक आहेत का, ते कोण आहेत, आपल्या भिंती आहे. पण तेवढ्याच भिंती असते तर ठीक आहे बाबा, आहेत भिंती. त्याच्यापेक्षा पक्षाच्या पण भिंती आहेत. सीपीआय आहे, सीपीएम आहे, CPI-ML आहे, RPI आहे, तर दुसरा RPI-चे आणखी गट आहे, आणखी आमचे नेते आहेत. हा ठीक आहे, तर आमचे नेते आहेत. तर हे गटबाजी आहे. आता ते लोक तर तुम्हाला काही सेपरेट समजत नाही. तुम्हाला ते समाजवादी आहे का, गांधीवादी आहे का, मार्क्सवादी आहे का, CPM वाला आहे की CPI, ते ना ते सगळ्यांना एकच समजतात. आपण मात्र हे पहिले जाती आहेत, पहिले धर्म आहेत, त्यात आर्थिक संघटनांच्या जाती विक्री करून ठेवल्या आणि संकटात सुद्धा एकत्र येत नाही. याचा संकट ते दिसतंय की ते मरतात आता. आता ही जी शाहीर पोरं जी आहेत ती 13 लोक इंटेलेक्च्युअल जेलमध्ये भीमा कोरेगावच्या केसमध्ये मी एकटं ते पत्र लिहिली सरकारला. मी कोण शाळा कचऱ्यात फेकून दिले असते, गेले जेलमध्ये. अजून त्याची केस चालूच आहे, म्हणजे अजून बोर्डावर नाही आले. असंच लटकून आता ही पोरं किती वर्ष जेलमध्ये राहतात. हे संकटात सुद्धा आपण एकत्र आहे. तर आपल्या पण मेंदूवर ऑपरेशन झालेलं आहे. आपल्या पण भेजे का पाकिट, हमारे भेजे का पाकिट भी गुल हो चुका है. आपण पण बेशुद्ध झालेलो आहोत, बधीर झालो आहोत आपण. आणि बधीर करणारी यंत्रणा जी कल्चरल हेजिमनी, ब्राह्मनिकल कल्चरल हेजिमनी, ती अदृश्यरित्या तुमच्या मेंदूवर ऑपरेशन करतेच आहे रोजच्या रोज. आता ही येणारी जी पिढी आहे, त्या येणाऱ्या पिढीचं सत्यानाश तर त्यांनी किती केलं ते विचारू नका. मला वाटलं की पोरं मरती म्हणलं म्हणून माणुसकीची शाळा काढली. माणुसकी शाळा काही पोरांना आपण माणूसपणाचं भान गेलो आपलं. आपण माणसात नाही राहिलो ना. माणूसपणाचं भान म्हणजे राहिलंच नाही. आपण डोक्यानं चालतो, पायानं चालायला पाहिजे ना. डोक्यानं चालतो. आता डोक्यानं चालू शकतो का? नाही, पण पायानं चाललं सरळ आहे, जीवन सरळ आहे. परंतु आपलं जीवन आपण वाकडं तिकडे करून दुःखाच्या गर्तेमध्ये गेलेलोच आहोत आपण. म्हणून माणूसपणाचं भान देण्यासाठी ती माणुसकीची शाळा ती काढली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अलीकडच्या काळामध्ये हे सगळं हे पुस्तकं आता रावसाहेबांची पुस्तकं, हे जोपर्यंत ह्याचं डिजिटलायझेशन होत नाही तोपर्यंत रावसाहेब पुढच्या पिढीला तुमची पुस्तकं कोण वाचणार की नाही याची मला शंका आहे. आमच्या पिढीनं वाचली तुमची पुस्तकं, डिजिटलायझेशन करावं लागेल, त्याचं काय ऑडिओ बुक करणं. तर ही डिजिटल जमाना आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांना छोटे छोटे रील्स बनवता आले पाहिजे, छोटे काही व्हिडिओ बनवता आले पाहिजे. म्हणून मी एक न्यू लाईट ऑफ सिनेमा नावाची यंत्रणा उभी केली, डिजिटल स्कूल उभं केली आणि जलसा करतो. हे यातले म्हणजे आता मी स्वतःला बोलतो की यातले गाणी गाऊन मी 40-45 वर्ष. ठीक आहे, तुम्ही ते मानपत्रामध्ये लिहिलं, तुम्ही रिसर्च करा. जर मी एवढंच काम केलं तर निदान या महाराष्ट्रात तरी काहीतरी त्याचा प्रभाव, म्हणजे काहीतरी चुकलं हो, व्यक्ती म्हणून पण चुकलं असेल आणि मी ज्या वातावरणात ज्या चळवळीत राहिलोय त्याचं पण काहीतरी चुकलं. तर तिची कठोर चिकित्सा होण्याची. घरावर मोर्चे आले तरी चालतील, पण चिकित्सा करा, घाबरून चालणार नाही.
आणि नव्या पद्धतीने एक सांस्कृतिक राजकारण, पर्यायी प्रगतिशील सांस्कृतिक राजकारण उभं करण्याचा हा काळ आहे. आणि या काळामध्ये हे पुरस्काराचं वितरण होते. ज्यांना पुरस्कार मिळालेले आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे. जे कार्यकर्ते ज्यांनी हे पुरस्कार दिलेले आहेत त्याची जबाबदारी म्हणून मी राजू नाईक, राजू देसले ही जरा माझे दोस्त आहेत, म्हणून त्यांना मी बोललो की बाबा हो, आपल्याला पुढच्या दिशेच्या बद्दल बोलावं लागेल या कार्यक्रमात. मला एक कार्यकर्ता आला, म्हणला गाणं ऐकण्यासाठी आलो मी. आता म्हणलं मी मनोरंजन करायला आलो होतो, भाषण करता येत नाही मला, पण नुसती गाणी ऐकून मी 40-45 वर्ष लहानपणापासून मी करतोय. पण याचा रिझल्ट काय? कारण नुसतं सांस्कृतिक म्हणजे डपडी वाजवून काय होणार नाही. संघटनात्मक काम करावं लागेल. आणि या काळाचं उत्तर आहे प्रगतिशील सांस्कृतिक राजकारण उभं करण्यासाठी एकच गोष्ट करा. पहिलं काम आहे संघटन, दुसरं काम आहे संघटन, आणि तिसरंही काम आहे संघटन. संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. जय भीम.